नमस्कार. मी प्राध्यापक नितीन जाधव, के वाघ सीनियर कॉलेज चांदोरी. आज आपण FY BA या वर्गातील इतिहास या विषयातील दुसरे प्रकरणाचा म्हणजेच हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती म्हणूनही संबोधले जाते. सर्वप्रथम आपण हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की हडप्पा संस्कृतीचा शोध हा 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला लागला आहे. त्यापूर्वी जगाला भारतात अशा पद्धतीची एखादी संस्कृती अति प्राचीन काळात नांदत होती याविषयी कल्पनाही नव्हती. 1920च्या सुमारास इंग्रजांनी मुलतान आणि लाहोर तसेच पेशावर या भागात रेल्वेचं काम करण्यासाठी किंवा रेल्वे मार्ग नेण्यासाठी खोदकाम सुरू केले होते. त्यामध्ये ह्या रेल्वे मार्गाचं खोदकाम करताना काही ठिकाणी पुरातत्वीय अवशेष दिसून आले. पुढील काळात भारतीय पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या पुढाकाराने या संपूर्ण भागात खोदकाम करण्यात आले. त्यानुसार राखलदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो या नगराचा शोध लावला, तर दयाराम साहनी यांनी हडप्पा या नगराचा शोध लावला. दयाराम साहनी यांना माधव स्वरूप वत्स यांची मदत झाली. आपण या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा खूप मोठा होता. एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर 12,99,600 किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर इतके या संस्कृतीचे किंवा हडप्पा संस्कृतीचा हा विस्तार होता. आजच्या पाकिस्तानातील सिंध प्रांत, पाकिस्तानातील पंजाब प्रांत आणि पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतांसह भारतातील राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व जम्मू काश्मीर एवढ्या मोठ्या प्रदेशात सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला होता. या विस्ताराचा एकूण विचार केला तर सिंधू संस्कृती ही त्या काळातील इतर ज्या समकालीन संस्कृती होत्या त्यातील ही सर्वात मोठी संस्कृती होती हे निर्विवादपणे स्पष्ट होते. यानंतर आपण सिंधू संस्कृतीचे किंवा हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची शहरे जाणून घेऊ. यामध्ये सर्वात पहिलं शहर आहे हडप्पा. रावी नदीच्या काठावर वसलेले हे सुनियोजित शहर होते. सुमारे 3 किलोमीटर विस्तार असलेले हडप्पा हे राजधानीचे शहर होते. या शहराला तटबंदीही होती. विस्तीर्ण रस्ते, बंदिस्त गटारे, प्रशस्त घरे हे या शहराचे वैशिष्ट्य होते. यानंतरचं शहर आहे मोहनजोदडो. पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेले मोहनजोदडो हे शहर मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते. हे शहर सिंधू नदीच्या किनारी वसलेले असून विस्तीर्ण रस्ते तसेच पक्क्या व भाजलेल्या विटांनी बांधलेली घरे, सार्वजनिक महास्नानगृह, धान्याची भव्य कोठारे, गढीवजा किल्ला, संपूर्ण नगराला तटबंदी हे या मोहनजोदडो नगराचे वैशिष्ट्य सांगता येतील. हडप्पा व मोहनजोदडो हे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठी 2 शहरे किंवा नगरे होती. ही राजधानीची नगरे होती. त्यानंतरचं पुढचं शहर आहे चुहंदोडो. इसवी सन 1934 मध्ये NG मुजुमदार यांनी या शहराचा शोध लावला. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे शहर असून या ठिकाणी दगडांपासून मणी तयार करण्याचा कारखाना सापडला आहे.
यानंतरचं पुढचं शहर आहे लोथल. भारतातील गुजरात प्रांतात समुद्र किनाऱ्यालगत हे शहर असून या शहरात किंवा या शहराच्या ठिकाणी जहाजे थांबण्याची गोदी सापडली आहे. यावरून तत्कालीन संस्कृतीतील लोकांचा परदेशाशी समुद्रमार्गे व्यापार चालत असे हे स्पष्ट होते. पुढचं शहर आहे कालीबंगन. भारतातील राजस्थान प्रांतामधील घागर नदीच्या काठावर कालीबंगन हे शहर सापडले असून कालीबंगन या शब्दाचा अर्थ काळ्या बांगड्यांचे शहर असा होतो. पुढील शहर आहे बनावली. भारतातील हरियाणा प्रांतातील हिसार जिल्ह्यात बनावली हे शहर सापडले असून हडप्पा व मोहनजोदडो या शहरांप्रमाणे हे देखील सुनियोजित शहर होते. पुढील शहर आहे ढोलविरा. यालाच धौलविरा असेही म्हणतात. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात हे नगर सापडले असून सिंधू संस्कृतीतील सर्वात प्राचीन व सुंदर शहर असल्याचे सांगितले जाते. पुढील नगर आहे दायमाबाद. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात दायमाबाद हे शहर सापडले आहे. या ठिकाणी हे सिंधू संस्कृतीतील अनेक अवशेष सापडलेले आहेत. यानंतर आपण हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा विचार करू. हडप्पा संस्कृती तत्कालीन सर्वात प्रगत, सुसंस्कृत आणि पुढारलेली संस्कृती असल्यामुळे तिचे वैशिष्ट्यही त्याचप्रमाणे किंवा त्याच स्वरूपाचे दिसून येतात. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे नगर रचना. हडप्पा संस्कृतीतील नगर रचना आखीव रेखीव व सुनियोजित होती. मोहनजोदडो, हडप्पा, लोथल, कालीबंगन या सर्व नगरांची नगर रचना सारखीच असल्याचे दिसून येते. नगरांच्या सभोवताली तटबंदी असून नगराच्या एका बाजूला गडीवरचा किल्ला दिसून येतो. या किल्ल्यात नगर प्रमुख राहत असावा. नगरातील मुख्य रस्ता पक्क्या विटांनी तयार केलेला असून हा रस्ता 5 मीटर ते 11 मीटर रुंदीचा आहे. शहरातील इतर उपरस्ते या मुख्य रस्त्याला काटकोनात येऊन मिळतात. रस्त्यांच्या कडेला दिवाबत्तीची सोय केलेली असेल. मुख्य रस्ता व उपरस्त्यांच्या बाजूने सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटारांची योजनाही दिसून येते. एकूणच अत्यंत आधुनिक स्वरूपाची नगर रचना या हडप्पा संस्कृतीत दिसून येते. हडप्पा संस्कृतीचे दुसरे वैशिष्ट्य आहे गृहरचना. हडप्पा संस्कृतीतील नगरांमधील घरे पक्क्या विटांनी बांधलेली असत. उत्खननात दगडांनी बांधलेली घरे सापडलेली नाहीत. काही घरे 2 मजली तर काही घरे 3 मजली असून घरांच्या मध्यभागी चौक असे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना असे. तळमजल्यावर स्वयंपाकघर व बैठक खोली असे तर वरच्या मजल्यावर झोपण्याची व्यवस्था असे. घरांच्या दोन्ही मजल्यावर स्नानगृह असे. मोठ्या घरांमध्ये पाण्याची विहीर असल्याचेही दिसून येते. घराची दारे व खिडक्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असत. तसेच 2 घरांमध्ये ठराविक अंतर असे. घरांमधील सांडपाणी नळांच्या सहाय्याने बंदिस्त गटारांमध्ये सोडले जात असे. याचबरोबर कामगारांसाठी चाळीवाजा घरे 2 खोल्यांची असत तर श्रीमंतांची घरे भव्य आकाराची असत. हडप्पा संस्कृतीचं तिसरं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक स्नानगृह. मोहनजोदडो येथे सार्वजनिक महास्नानगृह सापडले असून पक्क्या विटा व चुन्याच्या साहाय्याने बांधलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. या स्नानगृहाची लांबी 60 मीटर तर रुंदी 36 मीटर आहे. या स्नानगृहाच्या मध्यभागी पाण्याचा तलाव असून या तलावाची लांबी 13 मीटर तर रुंदी 8 मीटर व खोली 3 मीटर. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या असून तलावातील अशुद्ध पाणी बाहेर काढण्यासाठी व
तलावात शुद्ध पाणी भरण्यासाठी व्यवस्था केलेली दिसून येते. या स्नानगृहात कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या होत्या. हे सार्वजनिक स्नानगृह म्हणजे एखादे प्रार्थना स्थळ असावे असेही वाटते. पुढील वैशिष्ट्य आहे भुयारी गटार. हडप्पा संस्कृतीत भुयारी गटारे हे दिसून येतात. इतकेच काय, तर भुयारी गटारे हे या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. नगरातील मुख्य रस्ता व उपरस्त्यांच्या बाजूने या गटारांची योजना करण्यात आलेली होती. ही बंदिस्त गटारे चुना, दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. ही गटारे साफ करण्यासाठी जागोजागी झाकणांची सोय केलेली असे. ही बंदिस्त गटारे 9 फूट रुंद व 12 फूट खोल आकाराची होती. या बंदिस्त गटारांमधील पाणी नगराच्या बाहेर नेऊन तिथे त्याच्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केलेली होती. पुढील वैशिष्ट्य आहे धान्याची कोठारे. हडप्पा व मोहनजोदडो येथे धान्याची भव्य कोठारे सापडली असून या कोठारांचा उपयोग राजसत्तेकडून महसूल रूपाने जमा केलेले धान्य साठवण्यासाठी होत असावा. आपत्तीच्या काळी हे साठवलेले धान्य अत्यंत उपयुक्त असे. पुढील वैशिष्ट्य आहे सार्वजनिक सभागृह. मोहनजोदडो येथे भव्य आकाराचे सभागृह आढळले असून या सभागृहाचे क्षेत्रफळ 600 चौरस मीटर इतके आहे. या सभागृहाला अनेक खांब व अनेक खोल्या आहेत. नगर प्रमुख या ठिकाणी नगरवासियांची सार्वजनिक सभा घेत असावं असंही वाटतं. इतरही धार्मिक आणि इतर कामांसाठी किंवा बैठकांसाठीही या सभागृहाचा उपयोग होत असावा. पुढील वैशिष्ट्य आहे जहाजांची गोदी. भारतातील गुजरात प्रांतामधील लोथल येथील समुद्र किनाऱ्यावर जहाजे थांबण्याच्या गोदीचे अवशेष सापडले आहेत. पक्क्या विटांनी बांधलेल्या या गोदीची लांबी 235 मीटर व रुंदी 40 मीटर होती. या ठिकाणाहून हडप्पा संस्कृतीतील लोकांचा परदेशी व्यापार चालत असे. आणि सिंधू संस्कृतीचे शेवटचे वैशिष्ट्य आहे सिंधू लिपी. हडप्पा संस्कृतीतील लोकांना लेखन कला अवगत होती, परंतु या संस्कृतीतील लेखनाची पद्धत अक्षरमय नसून ती चित्रमय होती. सुमारे 400 चित्रमय चिन्हे असलेली सिंधू लिपी सिंधू संस्कृतीतील शिक्क्यांवर मुद्रांवर दिसून येते. दुर्दैवाने सिंधू लिपीचे अद्याप वाचन न करता आल्यामुळे सिंधू संस्कृतीचा फार मोठा इतिहास अंधारात आहे. यानंतर आपण हडप्पा संस्कृतीतील लोकजीवनाचा आढावा घेऊ. सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीतील राजकीय जीवन. सिंधू लिपीचे अद्याप वाचन न होऊ शकल्यामुळे सिंधू संस्कृतीतील राजकीय जीवनाविषयी निश्चित असे भाष्य करता येत नाही किंवा निश्चित अशी माहिती मिळत नाही. असे असले तरी सिंधू संस्कृतीतील सुनियोजित नगर रचना, उत्तम दर्जाची रस्ते, बंदिस्त गटारे, दिवाबत्तीची सोय, धान्याची कोठारे इत्यादी गोष्टींचा विचार करता सिंधू संस्कृतीत कल्याणकारी राजेशाही शासन व्यवस्था अस्तित्वात असावी. तसेच राजाला सहाय्य करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे मंडळ असण्याची शक्यता वाटते. सिंधू संस्कृतीतील सामाजिक जीवनाचा विचार करता सिंधू संस्कृतीमध्ये व्यवसायांवर आधारित वर्ग व्यवस्था अस्तित्वात असावी. शासनकर्ते, व्यापारी, धर्मगुरू, शेतकरी, कुंभार, सोनार, विणकर, सुतार, कामगार अशा वर्गांमध्ये समाज विभागलेला होता. सिंधू संस्कृतीतील स्त्री व पुरुष सुती तसेच लोकरी कपडे वापरीत असत. पुरुष पंचा म्हणजे धोतर, सदरा, उपरणे असा पोशाख करीत, तर स्त्रिया घागरा, पोलके व दुपट्टा असा पोशाख वापरीत असत. स्त्री व पुरुष दोघेही लांब केस ठेवत. पुरुष दाढीचे केस मोठे ठेवीत, परंतु मिशा मात्र ठेवीत नसत.
हडप्पा संस्कृतीतील स्त्री व पुरुष दोघांनाही अलंकार वापरण्याची आवड होती. अलंकार सोने, चांदी, तांबे, काचमणी, शंख, शिंपले इत्यादी पासून बनवले असत. अलंकारांमध्ये गळ्यातील हार, हातातील कडे, अंगठ्या, पैंजण, तोडे, कमरपट्टे, नाकातील व कानातील अलंकार, बांगड्या, कंठहार, बाजूबंद, कर्णफुले इत्यादींचा समावेश होता. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार मांसाहार व शाकाहार असा दोन्ही प्रकारचा असे. यामध्ये तांदूळ, गहू, बाजरी, जव, तीळ, डाळी, पालेभाज्या, फळे, दूध तसेच निरनिराळ्या प्राण्यांच्या मांसाचा समावेश असे. या संस्कृतीतील लोक मनोरंजनासाठी विविध खेळ, शिकार, संगीत इत्यादी गोष्टींना प्राधान्य देत असत. फासे खेळणे, पठ, सोंगट्या, गोट्या ही करमणुकीची लोकप्रिय साधने होती. याचबरोबर प्राण्यांच्या व कोंबड्यांच्या झुंजी, मैदानी खेळ, शर्यती, नृत्य, संगीत इत्यादी गोष्टी मनोरंजनाचा प्रमुख भाग होता. सिंधू संस्कृतीतील आर्थिक जीवन. सिंधू संस्कृतीतील समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत व सधन होता. सिंधू संस्कृतीतील लोकांनी शेती, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात फार मोठी प्रगती केलेली होती. एकूणच सिंधू संस्कृतीतील आर्थिक जीवनाचा आढावा पुढील प्रमाणे. सर्वप्रथम शेती. सिंधू संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय शेती होता. या संस्कृतीचा विस्तार सिंधू व इतर नद्यांच्या खोऱ्यात झालेला असल्याने सुपीक जमीन, मुबलक पाणी व अनुकूल हवामान इत्यादी घटक शेतीसाठी वरदान ठरले होते. शेतीमध्ये प्रामुख्याने गहू, जव, तांदूळ, बाजरी, पालेभाज्या, फळे, कापूस इत्यादी पिके घेतली जात असत. शेतीच्या मशागतीसाठी नांगर व इतर अवजारांचा उपयोग होत असे. अवजारे ओढण्यासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. शेतीला पावसाच्या पाण्याबरोबरच नदीवरून कृत्रिम पाणी पुरवठ्याचीही सोय केलेली असे. आर्थिक जीवनातला दुसरा भाग आहे पशुपालन. सिंधू संस्कृतीतील लोक शेतीबरोबरच पशुपालनही करीत असत. बैल, गाय, म्हैस, शेळ्या, ससा इत्यादी प्राणी पाळले जात असत. यापैकी काही प्राण्यांचा उपयोग शेतीसाठी, काहींचा दुधासाठी तर काहींचा मांसासाठी केला जात असे. वरील प्राण्यांबरोबरच कोंबड्या, बदक असे पक्षीही पाळले जात असत. आर्थिक जीवनातला तिसरा भाग आहे उद्योगधंदे. हडप्पा संस्कृतीत अनेक प्रकारचे उद्योगधंदे अस्तित्वात होते. त्यामध्ये कापड विणणे हा प्रमुख व्यवसाय होता. याचबरोबर मातीची पक्की भांडी तयार करणे, शेती अवजारे तयार करणे, दागिने तयार करणे, खेळणे तयार करणे, धातुकाम, लाकडाच्या वस्तू व फर्निचर तयार करणे इत्यादी उद्योगधंदे त्या काळात अस्तित्वात होते. वरील उद्योगधंद्यांबरोबरच मातीच्या पक्क्या विटा तयार करणे हा देखील महत्त्वाचा उद्योग होता. आर्थिक जीवनातील पुढील भाग आहे व्यापार. सिंधू संस्कृतीत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे देशांतर्गत व विदेशी व्यापार भरभराटीस आलेला होता. या संस्कृतीतील सर्व लहान मोठी शहरे आपापसात व्यापारी मार्गांनी जोडलेली होती. अन्नधान्य, कापड, सोने चांदीचे अलंकार, मातीची भांडी, पशुधन इत्यादीच्या खरेदीवर किंवा इत्यादींची खरेदी व विक्री होत असे. अन्नधान्य व इतर वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी अनेक प्रकारची वजन व मापे होती. ही वजन मापे मऊ दगडापासून बनवलेली असत. या काळात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात असावी, कारण उत्खननात नाणी सापडलेली नाहीत. व्यापारी मालाची वाहतूक करण्यासाठी बैल, बैलगाडी, उंट, गाढव इत्यादी प्राण्यांची व्यवस्था केलेली असते. याचबरोबर जहाजांच्या साहाय्याने नद्यांच्या जलमार्गातूनही वाहतूक होत असे. सिंधू संस्कृतीतील लोकांचा विदेशी देशांबरोबरही व्यापार चालत असे. यामध्ये ग्रीस, इजिप्त, इराण व मध्य आशियाई देश प्रमुख होते. विदेशी व्यापार समुद्रमार्गे तसेच खैबर खिंड मार्गे चालत असे. गुजरातमधील लोथल समुद्र किनाऱ्यावरील जहाजे थांबण्याची गोदी सापडलेली आहे.
यानंतर आपण सिंधू संस्कृतीतील धार्मिक जीवन बघू. सिंधू संस्कृतीतील लोकांचा धर्म कोणता, त्यांच्या देवदेवता कोणत्या याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. उत्खननात कुठल्याही देवतेचे मंदिर सापडलेले नाही. यावरून हे लोक निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची उपासना करीत होते हे स्पष्ट होते. उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर वृक्षपूजेच्या प्रतिमा दिसून येतात. तसेच उत्खननात सापडलेल्या मूर्तींवरून सिंधू संस्कृतीत मातृदेवतेची उपासना केली जात असावी असेही वाटते. त्याचबरोबर हे लोक लिंगपूजाही करीत असावेत. उत्खननात भगवान शंकराशी साम्य असणारी प्रतिमा सापडली आहे. सिंधू संस्कृतीतील लोक काही पशूंचीही उपासना करीत असावेत. या प्राण्यांमध्ये बैल, वाघ, हत्ती इत्यादी प्राण्यांचा समावेश होता. सिंधू संस्कृतीत पशुबळीची प्रथाही अस्तित्वात असावी. कालिबंगन येथे यज्ञकुंड सापडले असून त्यात प्राण्यांची हाडे मिळाली आहेत. कदाचित हे लोक यज्ञही करीत असावेत. सिंधू संस्कृतीतील सण उत्सव, प्रथा परंपरा, विवाह पद्धती, चालीरीती, तीर्थस्थाने, धर्मग्रंथ, साहित्य वाङ्मय, सार्वजनिक उत्सव, यात्रा याबाबत निश्चित माहिती मिळत नाही. त्यामुळे सिंधू संस्कृतीतील सांस्कृतिक जीवनाविषयी खात्रीशीर अशी माहिती सांगता येत नाही. यानंतर आपण या प्रकरणातील शेवटचा भाग बघू, हडप्पा संस्कृतीचा विनाश. सिंधू संस्कृतीच्या विनाशाचे पहिले कारण आहे नैसर्गिक आपत्ती. प्रचंड प्रमाणात भूकंप होऊन सिंधू संस्कृती नष्ट झाली असावी किंवा प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे या संस्कृतीचा विनाश झाला असावा. दुष्काळामुळे फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असावी. तसेच उर्वरित लोकसंख्या या भागातून स्थलांतरित झाली असावी. दुसरे कारण आहे साथीचे रोग. सिंधू संस्कृतीच्या अखेरच्या काळात साथीच्या रोगांमुळे प्रचंड प्रमाणात लोक मृत्यू पावले असावेत. तसेच उर्वरित लोकांनी या भागातून स्थलांतर केले असावे. तिसरे कारण आहे सिंधू व इतर नद्यांचे महापूर. सिंधू संस्कृतीतील सर्व प्रमुख शहरे सिंधू व इतर नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेली होती. निसर्गातील परिवर्तनामुळे सिंधू व इतर नद्यांना आलेल्या महापुरांमुळे या संस्कृतीचा नाश झाला असावा असेही वाटते. आर्यांचे आक्रमण हे सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचे चौथे कारण आहे. इतिहास संशोधकांच्या मतानुसार इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास आर्य लोकांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून या संस्कृतीचा विनाश घडवून आणला असावा. सिंधू संस्कृतीतील लोक शांतताप्रिय होते. तसेच त्यांना युद्धाचा अनुभव नसल्यामुळे ते पराक्रमी आर्य लोकांसमोर टिकू शकले नसावेत. सिंधू संस्कृतीच्या विनाशाचे इतर कारणांमध्ये आर्थिक दुरावस्था, व्यापारात झालेली घट, वातावरणात झालेले बदल इत्यादी कारणांमुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असे वाटते. धन्यवाद.